नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता या क्षणाला दिवाणखान्यात बसल्या बसला आपला हाच प्रश्न असेल की आज आपण काय बघणार आहोत. या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत दिवसभर नेमकं काय घडलंय त्याचं थोडं विश्लेषण सविस्तरपणे. सुरुवात करूयात. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय, तर दुसरीकडे मुंबई पॅटर्नचं कौतुक दिल्लीतही करण्यात आलं. ह्याच मुद्द्यावर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी या सगळ्याविषयी बातचीत केली आहे आमच्या CNN न्यूज 18च्या मुंबई ब्युरो चीफ विनया देशपांडेंनी. आपल्या बरोबर आज महाराष्ट्राचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आहेत. आदित्य ठाकरे, न्यूज 18 लोकमतला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यात पहिले मला तुम्हाला विचारायचं आहे की मुंबई मॉडेल हे जे आहे हे देशभरात वाखाणलं गेलेलं आहे, विशेषतः या दुसऱ्या लाटेच्या संदर्भात. तर कशा प्रकारे काय ऍक्शन घेतल्या गेल्या ज्याच्यामुळे मुंबई कंट्रोलमध्ये राहिली, जेव्हा की आपण दुसऱ्या लाटेचे जे विदारक दृश्य आहेत ती देशभर पाहिली? मुंबई मॉडेल असेल, पुणे मॉडेल असेल, महाराष्ट्र मॉडेल असेल, जेव्हा कौतुक होतं किंवा चांगले अग्रलेख येतात किंवा सुप्रीम कोर्टाकडून कौतुक होतं, आम्हाला मुख्यमंत्री साहेब हेच सांगतात की हे कौतुक ठीक आहे, पण अजूनही काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या मिनिटाला कौतुक होतं कधी कधी आपण थोडं हलगर्जीपणा करतो, मास्क आपला इथून इथे सरकतो आणि थोडं आनंदात वावरायला लागतो. आनंद चांगला आहे, पण कुठेही आपल्याकडून हलगर्जीपणा होऊ नये ह्याची आपण दक्षता घेतो. अर्थात मास्क लावणं, घरी राहणं किंवा जर बाहेर पडायचंच असेल तर हात स्वच्छ ठेवणं, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं, मला वाटतं हे गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राने पहिल्या दिवसापासून कुठेही आकडे लपवले नाहीत. आपण जे काही आकडे आहेत, कारण आकडे हे आपल्याला खरं चित्र दाखवतं आणि खरं चित्रच आपल्याला प्लॅनिंगसाठी महत्वाचं असतं, स्ट्रॅटेजीसाठी महत्वाचं असतं. तर हे जिथे आपण ट्रान्सपरन्सी ठेवली आणि त्या ट्रान्सपरन्सीच्या बेसवर आपण जो आपला मेडिकल टास्क फोर्स आहे 11 डॉक्टर्सचा, त्यांच्याकडून जो काही ऍडवाइस आहे तो घेत आपण पुढे गेलोय. मला वाटतं तेच मोजून मापून आपण काम करत आहोत आणि तेच आतापर्यंत आपलं यश ठरलेलं आहे. महाराष्ट्राने काल एक खूप मोठा टप्पा पार केला आणि तो म्हणजे 2 कोटी लोकांच्या लसीकरणाचा. तरीही काल दिवसभरातले जर का आकडे पाहिले तर 1 लाख लोकांपेक्षा कमी लोकांचं वॅक्सिनेशन झालं. सध्या चॅलेंजेस काय आहेत महाराष्ट्राच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी? मला वाटतं सगळ्यात मोठं चॅलेंज हेच आहे की साधारणपणे आपल्याला लसी ज्या येणार होत्या त्या अजून आलेल्या नाहीत. केंद्राबरोबर आपलं बोलणं चालू आहे, दोन्ही कंपनीज ज्या आहेत आपल्या देशात त्यांच्याबरोबर सतत बोलणं चालू आहे. आणि जगभरातले जे काही कंपनीज आहेत त्याच्याबरोबर पण एक इन्फॉर्मल बोलणं आपल्या राज्याचं चाललेलं आहे. काही काही शहरांनी जसं मुंबई आहे, पुणे आहे, आपण नक्कीच ग्लोबल टेंडर्स पण फ्लोट केले आहेत. मी आपण काल सांगितलं की काल आपण 2 कोटीचा आकडा पार केलेला आहे, 2 कोटी लोकांना लसीकरण केलेलं आहे. आणि काल मला वाटतं 1-1.5 लाखाच्या आसपासच लसीकरण झालेलं दिवसभरात. पण आपण आठवत असेल आपल्याला 2-3 आठवड्यापूर्वी आपण एका दिवसात 5 लाखाचा आकडा गाठलेला आणि 5 लाख लसीकरण आपल्या महाराष्ट्रात झालेलं. त्याच दिवशी साधारण मुंबईत 60 ते 70 हजार लसीकरण झालेलं, पुणे 90,000 पर्यंत झालेलं. पुण्यात एक मोहीमच केलेली की एका दिवसात 1 लाख लसीकरण झालं पाहिजे. अशी जेव्हा शहरं पुढे येतात किंवा काही जिल्हे पुढे येतात तेव्हा आपल्याला मदत होते. अर्थात प्लॅनिंग आपलं झालेलं आहे पूर्ण. 12 कोटी मधून साधारण 2 कोटी लोकांचं लसीकरण झालेलं आहे. पुढचं जे टप्पा गाठायचं आहे त्याचं प्लॅनिंग तर आपल्या हातात आहे. जसे लसी आपल्या हातात येतील तसं आपण हे पुढचा टप्पा गाठत जाऊ. पण ग्लोबल टेंडर्स आपण लसीकरणासाठी काढलेले आहेत, त्या संदर्भात मुंबई असेल, मुंबईने सगळ्यात पहिलं ग्लोबल टेंडर काढलं, त्यानंतर राज्यांनी पण काढलं. काही रिस्पॉन्सेस आहेत का आणि रिस्पॉन्सेस येतील किंवा नाही येतील ह्या धर्तीवर टाइम फ्रेम राज्याची काय असणार आहे लसीकरणाच्या बाबतीत? एक नक्कीच आहे की जेव्हा टेंडर्स क्लोज होतील, जेव्हा जे काही रिस्पॉन्सेस येतील, मला वाटतं त्याच्यासाठी आपण थोडं थांबलं पाहिजे. कारण अजूनही ज्या काही ग्लोबल कंपनीज आहेत त्या इन्फॉर्मली बोलत आहेत ह्या सगळ्या लोकांबरोबर. जी काही प्रक्रिया ते बघतात, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट कसं करायचं, काय करायचं, केंद्राकडून अजून काही लागणार आहे का, ह्याच्यावर थोडी चर्चा चालू आहे. आणि मला वाटतं लवकरच त्याला रिस्पॉन्स येईल. कारण अर्थात आपली लोकसंख्या बघितल्यानंतर जागतिक कुठलीही कंपनी महाराष्ट्रासारख्या राज्यात येईल आणि इतर राज्यात पण यावी ही आमची मनोमन इच्छा आहे. कारण प्रत्येक नागरिक जेव्हा आपल्या देशातला वॅक्सिनेट होईल तेव्हाच आपण सगळे सुरक्षित राहू. तर मला वाटतं हे धोरण आपलं असायलाच पाहिजे आणि ते पहिल्यापासून राहिलेलं आहे. हे करत असताना आपलं प्लॅनिंग तर पूर्णपणे आहे की जशा हातात लसी येतील आपण 100% वॅक्सिनेशन करू शकतो. आता लोकांच्या मनात साशंकता आहे ती म्हणजे लॉकडाऊन बद्दल. आता 1 जून पर्यंत लॉकडाऊन आहे, त्याच्या पुढेही लॉकडाऊन होईल का? कधी शाळा सुरू होतील, कॉलेजेस सुरू होतील? अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं लोकांना हवी आहेत. सरकारकडून आपला काय निरोप आहे? मला वाटतं लॉकडाऊन बद्दल आता तर 1 जून पर्यंत आहे.
ह्याच्यावर काही आत्ता बोलणं उचित राहणार नाही, कारण आपला जो लॉकडाऊन आपण मागच्या वेळी पण जो लॉकडाऊन केला आणि नंतर उठवला, हा खूपच हळू होता, काळजीपूर्वक केला आणि प्रत्येकाची तयारी करून, मनस्थिती तयार करून आपण जे काही तिकडे गरजेचं कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे ते करून आपण उघडलं. म्हणजे असं नाही होणार की 1 जूनला सगळंच एकदम उघडलं आणि परत सगळे आपण रस्त्यावर आलो आणि परत केसेस वाढतील. तर ते महत्वाचं. दुसरं म्हणजे लॉकडाऊन हा आत्ता तरी एकच पर्याय दिसतो जिथे वॅक्सिन्स नाहीये तिथे, की आकडे कमी करायचे आणि तेव्हा ट्रान्समिशन आपण ब्रेक करतो. आपण बघितलं असेल सिंगापूरमध्ये परवा काही थोड्याशा केसेस आल्यात आणि ते ऍक्च्युली ते तर आपल्यापेक्षा खूप कडक आहेत, पण त्यांनी पण 1 महिन्याचं लॉकडाऊन सर्किट ब्रेकर केलेलं आहे. तसं प्रत्येक राज्याला आता लॉकडाऊन हा शब्द काही लोक ओपनली मान्य करतात, काही काही लोक घाबरतात, काही काही राज्य बोलायला पॉलिटिकली किंवा पॉप्युलिस्ट टॉक्समध्ये. पण जर आपल्याला लोकांचे जीव वाचवायचे असतील, लोकांना इन्फेक्शन पासून लांब ठेवायचं असेल, तर आता तरी आपण बघितलं लॉकडाऊन केल्यानंतर फटाफट आकडे जसे कमी झाले कारण ट्रान्समिशन कमी होत गेलं. तर मला वाटतं आता तरी तोच उपाय आहे, पर्याय आहे. पण पुढे आता जून मध्ये कसं ओपनिंग अप होईल, मला वाटतं पुढच्या काही दिवस आपल्याला बघायला लागेल किती आकडे राहतात, काय आपलं त्या आकड्यांची टक्केवारी राहते इन टर्म्स ऑफ मॉर्टॅलिटी रेट किंवा हे काय इतर ज्या गोष्टी असतात आणि त्याच्यावर आपण पुढचा निर्णय घेऊ. तिसरी लाट कधीपर्यंत येईल असा अंदाज आहे आणि त्यासाठी राज्य सरकारची काय तयारी आहे? अंदाज आता असा आहे की अर्थात जर सायंटिफिकली आणि मेडिकली बघितलं तर आपल्याला कोविड इन्फेक्शन पहिलं मागच्या मार्चमध्ये सुरू झालं. 8 की 9 मार्चला पुण्यात पहिल्या 2 केसेस झाल्या आणि मग एप्रिल मे हा आपला पीक होता, परत सप्टेंबर ऑक्टोबर पीक होता. तसंच ह्यावेळी तिसरी लाट आता एप्रिल मे जर बघितलं तर पुढचं सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास होऊ शकतं. पण हा एक अंदाज आहे. अर्थात आता जो नवीन स्ट्रेन आपल्याला दिसतोय त्याच्याप्रमाणे जर लवकर होऊ शकतं का, लेट होऊ शकतं का, तो स्ट्रेन अजून म्युटेट होईल का, हे आपल्याला काहीच माहिती नाही. पण ह्याच्यात आपण हे 2-3 ज्या गोष्टी करतो, तिसऱ्या लाटेची तयारी साधारण आपण मागच्या महिन्यापासून करायला लागलो. मेडिकल रिस्पॉन्स मध्ये आपल्या बेड कॅपॅसिटी असेल, जम्बो कोविड केअर सेंटर असतील, ऑक्सिजनेटेड बेड्स असतील, आयसीयू असेल, पेडियाट्रिक केअर असेल लहान मुलांसाठी, एनआयसीयूज असतील, हे वाढवतोय. कॉर्पोरेट रिस्पॉन्स मध्ये आपण ज्या काम करण्याच्या जागा आहेत, मग ऑफिसेस असतील, प्रायव्हेट ऑफिसेस असतील, इंडस्ट्रीज असतील, त्या लोकांसाठी आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर नवीन काही करू शकतो का? आणि सिव्हिक रिस्पॉन्स मध्ये अर्थात आता डबल मास्कची चर्चा सुरू झाली की कापडी मास्क घालायचं असताना 2 घाला, 3 प्लाय घालत असताना 2 घाला, N95 एक घातला तरी चालेल, कुठे जाऊ शकता, कुठे नाही जाऊ शकत, शाळा सुरू होतील का, कॉलेज सुरू होतील का, ह्या काही गोष्टींवर चर्चा आणि तयारी आपली सुरू आहे. दुसऱ्या लाटेत सगळ्यात मोठा फटका बसला तो छोट्या शहरांना किंवा ग्रामीण भागांना. आता म्युकर मायकोसिसच्या केसेस जास्त पुढे येत आहेत. तर ग्रामीण भागांमध्ये किंवा निमशहरी भागांमध्ये कोविडच्या ट्रीटमेंटसाठी सरकारची पावलं काय आहेत आणि म्युकर मायकोसिससाठी विशेषतः जी शॉर्टेज आहे त्या संदर्भातलं सरकारचं काय धोरण? म्युकरमायकोसिस साठी जी काही औषधं थोडी कमी झालेली मार्केटमधली ती आपण सगळ्या प्रोड्युसर्सशी बोलून ते वाढवत आहोत, त्याचा साठा पण आपण वाढवत आहोत. अर्थात ते न होण्यासाठी पण परवाच एक चर्चा झाली टास्क फोर्सचे डॉक्टर्स, मुख्यमंत्री महोदय स्वतः आणि पूर्ण महाराष्ट्र ग्रामीण आणि शहरी भागातले सगळे जीपीज आणि फॅमिली डॉक्टर्स बरोबर. मला वाटतं ह्यांच्याकडून जर अवेअरनेस आपण वाढवू शकलो, घरोघरी जाऊ शकलो, साधारणपणे की ट्रीटमेंट घेताना डॉक्टरकडे पहिलं जावं, स्वतःला घरी औषध उपचार करू नये अनलेस अँड अंटिल डॉक्टर तुम्हाला सांगतात, डॉक्टर जे सांगतात त्याच डोसमध्ये औषध घ्यावे. हे जर काही आपण पाळलं तर ह्या पुढच्या ज्या काही रोग होत आहेत ते आपण थांबवू शकतो. मला वाटतं ते गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे ग्रामीण भागात अर्थात आपला आता फोकस वाढलेला आहे, आधी पण होता, पण जो काही प्रादुर्भाव होतो तो कदाचित काही काही वेळेला ट्रेसिंग मध्ये कमी असेल किंवा ग्रामीण भागात जेव्हा लॉकडाऊन असतो तेव्हा काही काही गोष्टी जसं आपण शेती वगैरेसाठी जातो तिथे थोडं कमी फार होत असतो. तर त्याच्यासाठी आपण अजून निर्बंध वाढवत आहोत आणि अर्थात काळजीपूर्वक प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री महोदय स्वतः असतील, उपमुख्यमंत्री आहेत, महसूल मंत्री साहेब आहेत, सगळेच आणि पालकमंत्री आमच्या सगळ्यात सोबत चर्चा होते, कलेक्टर सोबत चर्चा होते आणि ऍडमिनिस्ट्रेशन आणि डॉक्टर्स यांची सांगड घालून आपण ह्याच्यावर पुढे जे काही कारवाई आहे ती करत आहोत. आदित्य ठाकरे, एक शेवटचा प्रश्न असा आहे आणि तो आहे लसीकरणासंदर्भात. मुंबईत बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट आहे की त्यांना लसीकरणासाठी स्लॉट्स मिळत नाही. तर मुंबईचे पालकमंत्री म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार आहात? एक तर आपण ज्यांचा दुसरा डोस बाकी होता, जे 60च्या वरती आहेत, मग पुढे 45च्या वरती आणि अर्थात डिफरंटली एबल्ड आहेत, त्यांच्यासाठी आपण वॉक इन ह्या 3 दिवसासाठी ठेवलेलं, म्हणजे त्यांचा दुसरा डोस कम्प्लीट व्हावा. एक आपण परत टास्क फोर्सशी बोलत आहे की आता जे केंद्र सरकारने 2 डोसच्या मधले गॅप जे वाढवलेले आहेत, तर पहिल्या डोसनी जास्तीत जास्त पॉप्युलेशन आपण वॅक्सिन करू शकतो का, कारण ते पण एक सेन्स ऑफ सिक्युरिटी आहे. आणि दुसरं वॅक्सिन थोडं अजून नंतर देऊ शकतो का, कारण आता लसी खूप कमी उपलब्ध आहे. तिसरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री साहेबांना लिहिलेलं आहे की आम्हाला
स्टेटचं वेगळं एक ऍप करू द्या आणि आम्ही डेटा तुमच्याबरोबर शेअर करू. कारण आत्ताचा जो कोविन ऍप आहे मला वाटतं 132 कोटी जनता आपली देशभरात वापरत आहे आणि कधी कधी त्या स्लॉट्समध्ये ते पूर्ण आपण काही वेळेत ते काही करू शकत नाही. चौथी गोष्ट म्हणजे मुंबई सारख्या शहरात जिथे लोकसंख्या एवढी आणि पालकमंत्री म्हणून मी, महापौरताई स्वतः, अस्लम शेखजी, आम्ही तिघही जेव्हा चर्चा करतो, चहल साहेब असतील, काकणी साहेब, बेलरसुजी आहेत, अश्विनीजी आहेत, जयस्वालजी आहेत, सगळेच आम्ही एमसीस चर्चा करतो, तेव्हा एकच ठरवलं आम्ही की प्रत्येक म्युन्सिपल वॉर्डसाठी एक तरी केंद्र असावं जेणेकरून जी महत्वाची केंद्र त्याच्यावर गर्दी होणार नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या घराच्या बाजूच्या केंद्रामध्ये जाऊन वॅक्सिनेट करता येईल. हाऊसिंग सोसायटीजना पण आपण मुभा दिली की तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल्सवर टायअप केलं तर हाऊसिंग सोसायटीमध्ये तुम्ही वॅक्सिनेट करू शकता. ते ऑफकोर्स त्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या टायअप आणि त्यांच्या कंडिशन्सवर आहेत, पण महापालिकेची जी केंद्र आहेत किंवा जी राज्य सरकारची केंद्र आहेत ती अर्थात फ्री वॅक्सिनेशनसाठी आहे. ड्राईव्ह इन वॅक्सिनेशन आपण सुरू केलेलं आहे आणि जास्तीत जास्त केंद्र निर्माण करून लसी जसे येतील तसं आपण वॅक्सिनेशन वाढवतो. आदित्य ठाकरे, तुम्ही स्वतः कोविड मधून बरे झालेले आहात आणि पुन्हा धडाडीने कामाला सुरुवात केलेली आहे. तुमची धडाडी अशीच कायम राहो यासाठी शुभेच्छा आणि न्यूज 18 लोकमतशी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर बघूयात वादळाचा तडाखा जो आहे तो कशा पद्धतीने मुंबईत बसलाय. बघा, मुंबईमध्ये 812 झाडं जी आहेत ती कोसळली आहेत. झाडं कोसळून मोठं नुकसान झालंय. मुंबई महापालिकेने याबद्दलची माहिती देऊ केली आहे आणि आता झाड हटवण्याचं महापालिकेकडून वेगानं काम सुरू आहे. मुंबईत ठिकठिकाणी झाडं कोसळलेली आहेत आणि त्याची दृश्य आपण बघतोय. कारण वारं हे इतकं जोरदार होतं, वेगाने होतं की काही जुनी झाडं देखील या वादळासमोर टिकू शकलेली नाहीयेत. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असणारी ही जी झाडं होती, जी खरं तर तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांना सावली देणारी अशी झाडं होती, ती झाडं देखील मुळासकट तिथून उखडल्या गेलेली आहेत आणि आता तीच झाडं जी आहेत ती हटवण्याचं काम सुरू आहे. ती काही झाडं जी आहेत, काही चारचाकी वाहनांवरती ही झाडं पडली, त्याच्यानंतर काही झाडं जी आहेत ती भिंतींवरती पडलेली आहेत, त्यामुळे मोठं नुकसान देखील झालं. यानंतर एक खास बातमी, INS कोचीच्या माध्यमातून झालेला सुटकेचा थरार. न्यूज 18 लोकमतवर बघूयात. या जहाजातनं कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका झाली आहे. रेस्क्यू ऑपरेशनची ही दृश्य न्यूज 18 लोकमतवरती आता या क्षणाला आपण बघताय, ज्यामध्ये आपण बघतो की नौदलाच्या जवानांनी एका बोटीवरती, जहाजावरती अडकलेल्या क्रू मेंबर्सची सुटका केलेली आहे आणि हे क्रू मेंबर्स जे आहेत त्यांना कशा पद्धतीने वाचवण्यात आलं. वाऱ्याचा वेग, उसळणाऱ्या लाटा आणि यामध्ये या जहाजावरती असणाऱ्या क्रू मेंबर्सला नौदलाच्या जवानांनी सुखरूप असं वाचवलंय आणि त्याची दृश्य आता या क्षणाला फक्त आपण बघताय न्यूज 18 लोकमतवर. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. त्या दृश्यांच्या माध्यमातून आपल्या नौदलाच्या, तटरक्षक दलाच्या जवानांनी केलेली ही मेहनत, स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला सगळा ताफा त्या जहाजापर्यंत नेत या जवानांची सुटका करण्यात आलेली आहे. हा सुटकेचा थरार नेमका कसा होता, कशा प्रकारे हे ऑपरेशन राबवण्यात आलं, त्याची थेट दृश्य आता या क्षणाला तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघताय. तसं बघायला गेलं तर हे ऑपरेशन सहज सोपं नव्हतं, कारण लाटा उसळत होत्या, वाराचा वेग होता, त्यात कोसळणारा पाऊस, या सगळ्या परिस्थितीत आपल्या जवानांनी या लाटांमध्ये अडकलेल्या, या समुद्रात अडकलेल्या बोटीवरच्या जवानांना, जहाजावरच्या जवानांना जे आहेत क्रू मेंबर्सला तिथून सोडवलेलं आहे आणि त्याचीच ही दृश्य आता या क्षणाला आपण बघताय, ज्यामध्ये या समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांमध्ये या कर्मचाऱ्यांना आवश्यक असे सगळे जॅकेट्स घालून त्यांना वरती खेचण्यात आलं. एक 4-4, 5-5 क्रू मेंबर्स जे आहेत त्या जवानांनी INS कोचीपर्यंत आणलेले आणि मग या बोटीच्या माध्यमातून त्यांना किनाऱ्यापर्यंत आणण्यात आलं. दुर्दैवाने आतापर्यंत झालेल्या या सगळ्या ऑपरेशन्समध्ये काही लोकांना आपण गमावलं, काही क्रू मेंबर्सला गमावलं, पण काही लोकांना व्यवस्थितरित्या बोटीपर्यंत आणण्यात, जहाजापर्यंत आणण्यात या नौदलाच्या जवानांनी मोठी मेहनत केली. बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत.
उदय, आता ही जी दृश्य आपण बघतोय, हे किती वाजेचं ऑपरेशन आहे, कशा प्रकारे हे ऑपरेशन राबवण्यात आलं? ही जी आपल्याला दृश्य नौदलाकडनं पाठवण्यात आलेली आहेत, ही दृश्य आहेत रविवारी रात्रीची, जेव्हा चक्रीवादळ सक्रिय होतं मोठ्या प्रमाणामध्ये खोल अरबी समुद्रामध्ये. त्यावेळेला नौदलाचे INS कोची आणि INS कोलकाता ह्या युद्धनौका ज्या आहेत त्या घटनास्थळावरती जेव्हा पोहोचले, जेव्हा हे बार्ज 305 हे बुडत होतं, त्यावेळेला त्या बार्जवरती जवळपास 200हून अधिक प्रवासी होते, खलाशी होते. त्यांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे ऑपरेशन जे आहे नौदलाने सुरू केलं होतं, त्यावेळेला रात्रीच्या उधांडेला समुद्रामध्ये कशा प्रकारे रौद्रभीषण रूप जे आहे समुद्राने धारण केलं होतं. 8 ते 9 मीटर उंचीच्या मोठ्या अजस्र अशा लाटा उसळत होत्या. अशा या उधाणलेल्या समुद्रामधून या बुडत असलेल्या 305 बार्जमधून अनेक लोकांना बाहेर काढणं, अतिशय वेगाने बाहेर काढणं, त्यांना सुखरूपपणे युद्धनौकेवरती आणणं हा एक खूप मोठा टास्क होता. आणि ते दृश्य जी आहेत ती आता नौदलाकडनं प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. अतिशय चित्तथरारक अशी जी दृश्य बोलतो ना आपण, तशी ही दृश्य आहेत, जीवघेणी दृश्य आहेत. थोडी जरी चूक झाली तरी कोणाचा ना कोणाचा जीव जाऊ शकतो, अशी ही संपूर्ण ऑपरेशनची चित्तथरारक दृश्य आहेत जी आता नौदलाकडनं प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. आणि अजूनही शोध कार्य जे आहे खोल अरबी समुद्रामध्ये सुरू आहेत. अजूनही 42 लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचं काम जे आहे सुरू आहे. तब्बल 4 बार्जवरनं SOS चा कॉल आला होता. 4 बोटी ज्या आहेत त्या संकटात सापडल्या होत्या. तर 4ही बोटीवरती एकूण 707 लोक होती. त्यापैकी जवळपास आतापर्यंत 720 लोकांना जे आहे ते वाचवण्यात आलं आहे. तर 34 लोकांचं मृत्यू झालं जे आहे असल्याची माहिती देखील मिळत आहे. 22 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती नौदलाकडनं अधिकृत जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही 7 ते 8 लोक जे आहेत ते मिसिंग आहेत पूर्णपणे. त्यांचे कुठेही थांगपत्ता लागले नाहीये. कारण जेव्हा हे बार्ज बुडत होतं त्यावेळेला खूप लोकांनी भयभीत होऊन लाईफ जॅकेट घातलं आणि समुद्रामध्ये उडी मारली. त्यामुळे ते समुद्रामध्ये खोलवर भरकटत गेलेले आहेत. त्यांचा शोध कार्य जे आहे अजूनही सुरू आहे. 305 ही जी बार्ज आहे ते तर जलसमाधी मिळाला आहे, त्याला ते बुडालेलं आहे. मात्र बुडण्यापूर्वी त्या जहाजावरती जेवढे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांना नौदलाने मोठ्या शिताफीने आणि मोठ्या शौर्य दाखवून त्यांना वाचवलेलं आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. तर कशा प्रकारे रविवारच्या दिवशी उधाणलेला हा सगळा समुद्र, उसळणाऱ्या लाटा, त्यामध्येही आपल्या नौदलाच्या जवानांनी या बार्जवरच्या क्रू मेंबर्सला वाचवण्यात यश मिळवलं. त्यांना सुखरूप INS कोचीपर्यंत आणण्यात आलं. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात कोरोना संसर्गाने निर्माण केलेल्या आव्हानांना सामोरं जात असतानाच नव्याने बळावलेल्या म्युकरमायकोसिसने डोकं वरती काढलंय. जिल्ह्यात 34 रुग्ण असून सावंगी रुग्णालयात 24 तर सेवाग्रामच्या रुग्णालयात 10 रुग्णांवरती उपचार करण्यात येतात. आणि या गंभीर आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी सावंगीमध्ये आचार्य विनोबा भावे या ग्रामीण रुग्णालयात 30 खाटांचा विशेष वॉर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. तर आतापर्यंत 18 रुग्ण बरे होऊन बाहेर पडलेत. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा विळखा वाढत असून प्रशासन यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.